नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार धर्मांतर प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे। कंपनीतील कर्मचाऱ्यांनी पीडित तरुणीवर रिसॉर्टमध्ये अत्याचार केल्याचा संशय आहे। त्र्यंबकेश्वर रोडवरील रिसॉर्टमधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले। पंचनाम्यातून महत्त्वाचे पुरावे हाती लागणार आहेत, तर तपासाला वेग आले। पीडितेला जबरदस्तीने टेकडी व रिसॉर्टवर नेल्याची तक्रार होती। संशयित आरोपींचे त्या रिसॉर्टमध्ये वारंवार येणं जाणं उघड झालंय। कंपनीतील लॉबी पॅन्ट्रीतूनही फॉरेन्सिक पुरावे ताब्यात घेण्यात आले। नाशिकच्या TCS कंपनीतील अत्याचार प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। रिसॉर्टमध्ये तक्रारदार तरुणीवर अत्याचार झाल्याचा संशय। रिसॉर्टचं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आलेलं आहे। या रिसॉर्टमध्ये आरोपींचं सातत्याने येणं जाणं होतं अशी माहिती समोर आलेली आहे। तर कंपनीतल्या पॅन्ट्री लॉबी इथूनही काही फॉरेन्सिक पुरावे ताब्यात घेण्यात आलेले आहेत। प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील किरण यांच्याकडून। किरण, विक्रांत, कॉर्पोरेट जी.आर प्रकरणामध्ये SIT कडनं तपासाला वेग दिला गेला आहे आणि यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर ज्या ठिकाणी या पीडित तरुणींना घेऊन या कंपनीतील जे आरोपी आहेत त्यांनी कशा पद्धतीने अत्याचार केलेले आहेत याचे पुरावे आता जमा केले जात आहे। आणि यामध्ये नाशिकच्या त्र्यंबक रोडवर असलेल्या एका रिसॉर्टमध्ये हे जे आरोपी आहेत ते पीडित तरुणींना त्या ठिकाणी घेऊन जात होते। त्याचे सीसीटीव्ही फुटेज देखील SIT ला प्राप्त झालेले आहेत। इतकंच काय तर कंपनीमध्ये असलेल्या लॉबी आणि पॅन्ट्रीमध्ये कशा पद्धतीने अत्याचार केले जात होते त्याचे देखील फॉरेन्सिक लॅबच्या माध्यमातून ते पुरावे जप्त करण्यात आलेले आहेत। त्यामुळे एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने पीडित तरुणींनी आरोप केलेले आहेत, या सगळ्या काळामध्ये धर्मांतर असेल किंवा लैंगिक शोषण असेल, अशा सगळ्या अनुषंगाने आता SIT कडनं पुरावे जप्त केले जात आहेत। त्यामुळे आरोपींचा अधिकच जो फास आहे तो आणखी आवळला जाताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय। विक्रांत, धन्यवाद किरण दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।